महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। नाही, सर्वसाधारण सभा गाजली वगैरे काही नाही, परंतु कायमच दूध संघ हा जे सभासद असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकून या वार्षिक सभेमध्ये निर्णय घेत असतो। अनेक दरवर्षी सुद्धा यावेळेस सुद्धा आपण यावेळेस सर्वांचं ऐकून घेतलं, प्रत्येकाला आपण या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिला। प्रत्येक दूध उत्पादक संस्था मुळेच हा दूध संघ आहे, त्यामुळे त्यांचं वार्षिक सभेमध्ये त्यांचं एकच वर्ष असतं, यावेळेस ते बोलतात आणि सर्व आम्ही संचालक त्यांचं या निमित्तानं पूर्णपणे त्यांचं समाधान झाल्याशिवाय पुढचा विषय घेत नाही। पूर्ण जिल्ह्यामधून जवळपास 90% सभासद या ठिकाणी आले। काय कुठला रोष व्यक्त केला? दूध वाढी संदर्भात आपले संघ आतापर्यंत आपण बघितलं की अनेक संघ या ठिकाणी बंद पडलेले, फक्त छत्रपती संभाजीनगरचा संघ आम्ही सर्व संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचं यामध्ये आम्ही 1 रुपयाचाही भ्रष्टाचार किंवा कुठेही खर्च न होता काटकसरीने काम करून चेअरमन व्हाईस चेअरमनच्या साथ देऊन आम्ही काम करतो। नाही, आज काय झालं, दोन्ही खासदार महोदय हे बाहेर असल्यामुळं आणि वांगडे नाना राज्यपाल झाल्यामुळं यावेळेस येऊ शकले नाही, परंतु जगन्नाथरावजी काळे असतील, राधाकिशनजी पटाले असतील, त्यांच्या वतीने सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। नाही, राज्यपाल आता येताच येत नाही ना आणि नाही, आज भाववाढीचा विषय नाही झाला, नंतर आपण आर्थिक परिस्थिती पाहून भाववाढीचं नंतर ठरवणार आहे, परंतु बोनस 40 पैसे आणि वटाव 10 पैसे असं 50 पैसे आपण देण्याचं नाही। आता 40 पैसे बोनस दिलं एमडी साहेब, एमडी साहेब हे भाव फरकासाठी करीत राहते गोंधळ, बाकी काही विषय नाही त्याच्यात। काही वाजवीपेक्षा जास्ती पैसे दिले त्याला, मान्य केलं त्याने, शेवटी शेतकऱ्याचा संघ आहे, आम्ही संचालक आहेत, आम्ही शेतकरीचे। दुधासाठी जनजागृती कार्यक्रम घेतला तो जो आमचा जो चालू आहे आता 8 दिवसाला, दूध का दूध पाणी का पाणी, त्याच्यात या जिल्ह्यात येणारे पूर्ण ब्रँड आमच्या दुधासारखे नाहीये, आम्ही प्रॅक्टिकल करून देतोय प्रत्येक गल्ली गल्लीत, तो प्रोग्राम चालू आहे आमचा। शेतकरी को वो पिछले 4 महीने में हमने 28 रुपए से बढ़ा के 33 रुपए कर दिया है, तो 7 रुपए का वाढ़ हुई है। तो इसमें शेतकरी को हमारा क्या प्रथम दायित्व है कि शेतकरी को ज्यादा से ज्यादा पेमेंट मिले, तो हमने सबसे रेट 1-1 रुपया करके 1 महीने में 4 बार हमने रेट बढ़ाया। हमारी साइकिल होती है तो 4 बार बढ़ाया, तो इसका कारण से हमारा कम से कम 35 रुपए। अभी जो दूध संघ है, बाकी के दूध संघ है वो जैसे कि आसपास के जलगांव के है, गोकुल है, ये सब 33 से 34 रुपए ही दे रहे हैं। अमूल भी जो है वो 34 रुपए दे रहा है, और ये जो छत्रपति संभाजीनगर जिला दूध संघ है ये सबसे ज्यादा दूध का रेट दे रहा है 35 रुपया पर लीटर के हिसाब से। इसके अलावा हमने अभी जो मीटिंग में बोनस का भी प्रोविजन किया है और प्राइस डिफरेंस भी दे रहे हैं, तो जो उनका प्रॉफिट हुआ है टोटल इस बार संघ को, उसमें से जो लाभांश है वो वितरित करेंगे हम शेतकरियों को। और इसके अलावा हम लोग भाव फर्क भी देंगे, जिसका 1 कोटी के आसपास भाव फर्क हम देने वाले हैं इसमें। धन्यवाद। संभाजीनगर जिले में टोटल कितना दूध सर्कुलेशन होता है? हाँ, अभी हमारे टोटल 415 सभासद है टोटल मिला के, उनके द्वारा हम लगभग 65,000 लीटर दूध डेली कलेक्शन हम कर रहे हैं। और वितरण की अगर मार्केटिंग की हम बात करते हैं तो मार्केटिंग में हम 30 से 32,000 लीटर हम लोग कर रहे हैं। और अभी एनडीडीबी के आने के बाद हमने 4 या 5 नए प्रोडक्ट लॉन्च किए हैं, जो जैसे गोल्ड मिल्क, भैंस का जो दूध होता है वो गोल्ड मिल्क लॉन्च किया है। इसके अलावा आर्मी में सप्लाई हमने बढ़ाई है, और मार्केट में एक नया प्रोग्राम मार्केटिंग में कंज्यूमर अवेयरनेस के लिए चालू किया है, दूध का दूध पानी का पानी, जो पेपर में काफी पॉपुलर हुआ है, लोगों में भी काफी पॉपुलर हुआ है। लोग क्या कर रहे हैं, अपने सैंपल वहां लेके आते हैं और हम टेस्ट के द्वारा उनको बताते हैं कि दूध का क्वालिटी कैसा है, उसमें कोई एडल्ट्रेशन है या नहीं है। तो ये सब चीजें हम उनको बताते हैं जागरूकता के हिसाब से। आउटलुक चालू करने के हाँ, हमने अभी 10 नए बूथ हम चालू करने वाले हैं। एनडीडीबी से हमको इसके फंडिंग भी मिली है,
लगभग 30 लाख रुपए हमें इसमें मिला है। तो हम लोग नए बूथ बनाने वाले हैं, तो हमारे मार्केट प्रेजेंस रहेगी और हमें मार्केटिंग में प्रमोशन में फायदा रहेगा इसमें। छत्रपति संभाजीनगर में विकास का दूध बहुत ज्यादा बढ़ रहा है, इसके बारे में आप कॉम्पिटिशन करने रहे क्या? हाँ, ये अच्छा प्रश्न है सर आपका। एक्चुअली भैंस के दूध में गोल्ड मिल्क में वो नंबर 1 है, लेकिन हम बात करते हैं कि काऊ मिल्क में हम नंबर 1 है। तो ऐसा नहीं है कि वो अच्छा कर रहा है, हमारी कुछ थोड़ी बहुत है मार्केटिंग की कमी के कारण हम नहीं कर पाते हैं, लेकिन अभी 2 साल में हमने काफी कोशिश किया है। मैंने जैसे बूथ बना रहे हैं, नए एरिया में जा रहे हैं, हमारे तालुका में जा रहे हैं, रूरल मार्केटिंग भी हमने चालू किया है। जो अभी जो है ना, शहर ही मार्केट नहीं है, अभी जो ग्रामीण भी मार्केट है, तो वहाँ पे जो दूध सबसे ज्यादा बिकता है हमारा, तो हमने रूरल मार्केटिंग चालू किया है, तो बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है। तो इस तरह से हम धीरे धीरे मार्केटिंग को हम बढ़ा रहे हैं, नए प्रोडक्ट भी लॉन्च कर रहे हैं इसमें। धन्यवाद सर। जिल्हा दूध वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, काय सांगाल सर, किती ठराव घेण्यात आले, किती मंजूर झाले? एकूण 11 ठराव होते। 11 ठरावामध्ये पहिला जो ठराव होता की मागील वर्षीचा जो इतिवृत्तांत आहे तो वाचून त्या ठिकाणी कायम करण्यात यावा। गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून आलेले आम्हाला सुरेश पहाडिया साहेब होते आणि त्यांना 2 वर्षाची मुदतवाढ त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भाने मागणी केलेली होती, पण अशी मागणी करून सुद्धा तो ठराव त्या ठिकाणी प्रोसिडिंगवर घेण्यात आला नाही। आणि मग मी संचालक मंडळ तथा चेअरमन यांना अशा प्रकारची विनंती केली अध्यक्ष महोदयांना की जर का एखादा मुद्दा ठराव घेऊन जर का तो प्रोसिडिंग बुकवरती येत नसेल तर मग अशा सगळ्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची काही आवश्यकता नाही, 4 भिंतीच्या आतमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करून घेतल्या गेल्या पाहिजे। त्याबरोबरीनं जे नफा तोटा विभागणी आहे त्याच्यास आम्ही त्या ठिकाणी विरोध दर्शवला आणि तालुका मतदारसंघ निर्मितीच्या संदर्भाने एक ठराव त्या ठिकाणी मुद्दा क्रमांक 9 होता की जिल्ह्याचा मतदारसंघ न ठेवता तालुका मतदारसंघ निर्माण करण्यात यावा, परंतु आम्ही त्या ठरावाला सुद्धा त्या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचं काय दूध उत्पादक मुळात मुद्दा असा आहे की या देशाचा जो कणा आहे तो आहे शेतकरी। या देशाची जी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी आहे, GDP जी एकूण आहे, ते एकूण GDP पैकी 33% कंट्रीब्युशन्स हे ॲग्रिकल्चरल रिलेटेड सेक्टरचं आहे आणि बरोबरीनं दुग्ध व्यवसाय आहे। आता शेतकरी हे पिकवतो, सगळं उत्पादित करतो, आज त्याला काय भाव भेटतो, त्याला 34 रुपये भाव भेटतोय। मुळात त्याच्यावरतीच प्रक्रिया करून जिल्हा उत्पादक संघ म्हणा किंवा प्रायव्हेट जे काय कोणत्या उत्पादक संस्था असतील या त्याच्यावर प्रक्रिया करून तेच दूध 60 रुपयाला विकू लागले। म्हणजे शेतकरी का आत्महत्या करतो त्याचं कारणच हे आहे की प्रक्रिया उद्योग हे करतायत आणि त्याचं प्रशिक्षण लोकांना मिळत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत। मग आमचा मुद्दा हा आहे की जर का लाभांश निघत असेल, जर का जिल्हा दूध उत्पादक संघाला जर का फायदा होत असेल तर तो फायदा त्यांनी आमच्या या सगळ्या सोसायट्यांना त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, त्यांच्यापर्यंत सुद्धा हे त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे। जर का सभासद टिकले, संस्था टिकल्या तरच संस्था जिल्हा दूध उत्पादक संघ त्या ठिकाणी टिकणार आहे। बोनसचा पण एक विषय होता, बोनसच्या विषयामध्ये काय? बोनसचा विषय असा होता की यावर्षीचा जो टोटल आपलं जे एकूण आउटकम आहे, इन्कम आहे, तो आहे 1,33,00,000 रुपये आणि एकूण 1,33,00,000 रुपये एवढं इन्कम असल्या कारणानं, नफा झाला असल्या कारणानं प्रॉफिट आहे। आणि मग आम्ही त्याचं विनंती अशी केली की आम्ही 60 पैसे प्रति लिटर आम्हाला अशा प्रकारचं बोनस त्या ठिकाणी देण्यात आलं, परंतु संचालक मंडळ त्याला मान्य करत नव्हतं। सुरुवातीला त्यांनी 30 पैसे, 35 पैसे आणि मग फायनली त्यांनी 40 + 10 अशा प्रकारे म्हणजे 50 पैशाची मागणी आमची त्या ठिकाणी मान्य केलेली आहे। येणाऱ्या काळात अजून शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न असतील तर त्याच्या संदर्भाने आम्ही नेहमी लढतच राहू असा। माझं नाव प्राध्यापक राहुल कुमार ताठे, भोलेनाथ दूध उत्पादक संघ गेवराई शेमी सिल्लोड तालुक्यामध्ये माझी डेअरी आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे। ही घटना लिहिताना किंवा हे बोर्ड नियम दुरुस्ती करताना आपल्या सभागृहामध्ये ज्यांनी जवळपास 10 वर्ष या चेअरमन म्हणून या संस्थेचं कामकाज पाहिलं आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून त्या संचालक मंडळावर जिल्ह्याचं वचन केलं आणि त्या धर्तीवर शासनाने पक्षाने दखल घेऊन त्यांना राजस्थानचं राज्यपाल केलं आहे। म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता जे सूचना ज्यांना माझा अनुमोदन आहे की तो ठराव रद्द करावा, नामंजूर करावा। दुसरा एक ठराव तुम्ही आता या ठिकाणी मला वाटतं 9 नंबरचा ठराव आहे की आपण जे सुगंधित दूध देणार ते बॉटलमधून देतो आणि ते आपण जर प्लॅस्टिकमधून दिलं तर त्याचा आरोग्याला धोका आहे असं मला वाटतं
याच्यामध्ये आपण चांगलं काम केलं, काही गोष्टी आपण संचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक मंडळ यांनी या चालू वर्षामध्ये जवळपास मला वाटतं 89,84,676 जे नफा कमावला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. दुसरा विषय असा आहे की आपण भेसळीमध्ये जे आपण आता शहरात जाऊन जनजागृती करत आहात याची अधिक व्याप्ती वाढवावी, जेणेकरून भेसळ करणाऱ्याला बाजूला लगाम लागला पाहिजे. हे एक विषय आपण ऐकल्या वेळेला घेतला पाहिजे. याला प्रभावीपणे दूध संघ चांगलं काम करतो, भेसळवाल्याला धावा दिला नाही पाहिजे. आणि मला विनंती आहे याच्यामध्ये दूध वाढीसाठी आपण जनजागृती करावी. अनेक संस्थांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलंय. आणि दुसरं